साड्या मागून मागून गवतासारखं सूर्यफुलासारखं हालेलुया सगळे चांगल्या फुलासारखं आपण दिसणार. पण शेवटी काय होणार? साड्या सुद्धा कोण 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 हीर कोण कुठं जातं. काही काही लोक तर ते गोदडे सुद्धा दिवत नाही. आता एक मातीला गेलो तर पाहुणे म्हणजे गोदडे कशाला तिचे मिळालेले ती गोदडे सुद्धा बाहेर टाकले. आपण पोरगे नवीन आहे का ते नवीन होतं काल परवाच आणलेलं होतं त्याच्यावर तिचं झोप दिली का तिनं वापरली ती साडेचं तिनं करून एकदा माणूस मिळाला की गोदड्या सहित त्या ह्याच्यावर टाकते. एवढा किळच येतो माणूस जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे. पुन्हा त्या गोदड्याकडे सुद्धा बघत नाही. चार सुद्धा नको वाटते माय माई माझ्या तुला. अरे एवढा माणसाला वीक आहे. नाही बघतोय आपण सोड आपल्याला परिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे. कोणी घरचा बी माणूस असत रोग जंतू आजारी पडून गेलाय ह्याचं गोदडे घ्या ही करा हे करा मागवते उचला आणि जाळून टाका. बघा ते कब्रस्तान मध्ये तिकडे बघा गोदड्यानं गाद्या सुद्धा दिसतात बघा बाहेर टाकतो नवीन नवीन गाद्या कारण ते वापरत नाही. हे माणसाचं अस्तित्व आहे. म्हणून देव म्हणतो किती बी फुलासारखं तुम्ही नटलो किती बी सजलो किती ढेगारावर पैसा बी ठेवला त्याच्यावर घमंड करू नका.